प्रतिमहाबळेश्वर म्हणून परिचित असणाऱ्या पाटगाव परिसरातील पर्यटन स्थळांवरती पर्यटकांची गर्दी फुलू लागली आहे. बुदर्णमधील पश्चिम विभागातील किल्ले रांगणा, पाटगाव येथील मौनीसागर जलाशय, भद्रकाली मंदिर, मौनी महाराजांचा मठ तसेच सिद्धाच्या गुहा, किल्ले बुदरगड, फये धरण या ठिकाणी गेल्या आठवडाभरात पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह बेळगाव, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी परिसरातील पर्यटक या विभागात येऊ लागल्याचे चित्र आहे. पाटगाव, फये येथे काही हॉटेल रेस्टॉरंट मालकांनी टेंट हाऊस, कोकणी पद्धतीचे जेवण, न्याहारी व राहण्याची उत्तम सोय केल्याने पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. यापूर्वी पर्यटक हे एक दिवसीय सहलीचे आयोजन करत असत, परंतु येथे राहण्याची नीटनेटकी व्यवस्था झाल्याने पर्यटक 1 ते 2 दिवस राहून निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटत आहेत. इंडिया न्यूज 24 लाईव्हकरिता शैलेंद्र उळेगड्डी, कोल्हापूर.